सुजाण वाचकांनो, यापूर्वीच्या गंगा लहरीच्या भागामध्ये आपण गंगोदक प्रार्थना पाहिली, गंगेच्या प्रवाहाचा महिमा, गंगेच्या तरंगाची प्रार्थना, त्यानंतर मोक्षाला कसे गंगातीर निवासी तुच्छ मानतात याबद्दल पाहिलं. गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाचा महिमा, गंगेचं नाव घेण्याचा महिमा, गंगेजवळ राहण्याचा महिमा आपण वर्णन केलेला पाहिला. यानंतर गंगेचं निरुपमत्व पाहिलं. शंकरांनी तिला कसं मस्तकावर धारण केलं, तिचा पापनाशक शक्ती प्रभाव कोणता आहे, त्यानंतर ती ही दिव्य औषधी कशी आहे, सगळ्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असं गंगेचं तीर्थ कसं आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. गंगेला प्रार्थना केली की तिने त्रिविध ताप दूर करावेत. तिचा वियोग हा मोठा अपराध असून आपल्या जन्मजालाचा नाश तिच्या पाण्यामुळे होऊ दे, अशीही आपण प्रार्थना केली. इतर तीर्थांची आता गंगा लहरीच्या पुढच्या भागाकडे वळूया. 22व्या श्लोकामध्ये कवी म्हणतो, नगेभ्यायान्तीनां कथयतटिनीनां कथमया पुराणां संहर्तुः सुरधुनिकपर्दोधिरुहे कया वा श्रीभर्तुः पदकमलमक्षालिसलिलैर् स्तुलालेशो यस्यां तव जननि दीयेत कविभिः. याचा अर्थ असा की हे माते, कवींनी ज्या नदीच्या ठाई तुझ्या उपमेचा थोडा तरी अंश दिलाय अशी नदी कोणती आहे? हे गंगे, पर्वतापासून निघणाऱ्या नद्यांमध्ये कोणत्या नदीने महादेवाचा जटाजूट आरोहण केलेलं आहे? त्याचप्रमाणे श्री विष्णूचे चरणकमल आपल्या उदकाने कोणी क्षालन केले हे तूच आम्हाला सांग. म्हणजेच या सगळ्या गोष्टी गंगेशिवाय कुणीही करू शकलेलं नाही असा गंगेचा महिमा स्तवन केलेला आहे. हर गंगे भागीरथी. या पुढच्या श्लोकामध्ये 23व्या श्लोकामध्ये इतर देवादिकांपेक्षा गंगेचं महत्व किती आहे ते सांगताना कवी म्हणतो, विधत्तां निशंकं निरवधि समाधिं विधिरहो सुखं शेषेतां हरिरविरतं नृत्यतुहरः कृतं प्रायश्चित्तैः अलमथ तपोदानयजनैः सवित्री कामानां यदि जगति जागर्ति जननी. म्हणजेच हे मातुश्री, जगाचे मनोरथ पूर्ण करणारी जर तू जागृत आहेस तर ब्रह्मदेव अमर्याद समाधी निशंकपणी करू दे, विष्णू शेषावर सुखाने शयन करो, महादेव निरंतर तांडव नृत्य करो, प्रायश्चित्ताची इतर मुळीच गरज नाही. तसंच कृच्छ चांद्रायणादी तप, गजाश्वादी दान आणि यज्ञयाग देवपूजादी आराधनांचीही गरज नाही, हे मोठंच आश्चर्य होय. कवीला असं म्हणायचंय की गंगा सर्व मनोरथ पूर्ण करणारी असल्यामुळे बाकी कोणत्याही तप, दान, व्रत, वैकल्यांची आवश्यकता भासत नाही. आणि गंगा जागृत असताना ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आपापली वृत्तिकर्म सहज करून निशंक राहता येतं. हर गंगे भागीरथी. कवीला गंगेविषयी मातृप्रेम वाटतं ते 24व्या श्लोकामध्ये त्यांनी कसं व्यक्त केलंय पाहूया. अनाथ स्नेहाद्रां विगलित गती पुण्यगतिदां पतन विश्वोद्धर्तीं गद विगलित सिद्ध भिषजं सुधा सिंधुं तृष्णा कुलित हृदयो मातरमयं शिशु संप्राप्तस्त्वाम् अहमिह विदद्यास समुचितम्. अर्थात, हे भागीरथी माते, मी कसा आहे तर अनाथ, गतिरहित, पतित, रोगग्रस्त आणि तृषेने व्याकुळ झालेला तुझा बालक आहे, आणि तू स्नेहाने द्रवलेली, सुगती देणारी, जगाचा उद्धार करणारी, सिद्ध वैद्य आणि अमृताची नदी अशी माझी माता आहेस. त्या तुला मी शरण आलो आहे. आता या समयी तू योग्य तेच कृत्य कर, म्हणजेच शरणागताचं रक्षण कर. हर गंगे भागीरथी. 25व्या श्लोकामध्ये गंगेच्या कथेचा महिमा वर्णन करताना कवी म्हणतो, विलीनो वैवस्वत नगर कोलाहल भरो गता दूता दूरं क्वचिदपि परेतान् मृगयितुं विमानानां व्रातो विदलयति वीथिर्दिविशदां कथा ते कल्याणी यदवदति महीमंडलमगात्. अर्थात,
हे आई, जेव्हापासून तुझी पुण्यप्रद कथा भूमंडळावर प्रसिद्ध झाली तेव्हापासून यमपुरीतील पातक्यांचा भयंकर कलकलाट अगदी नाहीसा झाला. यमाचे दूत सुद्धा तुझी जिथे कथा नाही अशा दूर प्रदेशी मेलेल्या प्राण्यांचा शोध करायला गेले. सांप्रत तुझ्या स्नान पान कथाश्रवणादी पुण्याने झालेल्या देवांच्या विमानांचा समुदाय देवांच्या मार्गाचा अवरोध करत आहे. म्हणजे कवीला असं म्हणायचंय की गंगेची कथा इतकी पुण्यप्रद आहे की ती जर श्रवण केली तर यमाचे दूत सुद्धा आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत. या पुण्याने पावन झालेले देव, त्यांची विमानं, त्यांचा इतका ट्रॅफिक जॅम झालेला आहे देवांच्या मार्गाचा, त्यामुळे अवरोध झालेला आहे. बहुत जन पुण्यवान झाल्यामुळे रस्त्यावरती अशी गर्दी होणं ही कल्पनाच किती रम्य आहे नाही. हर गंगे भागीरथी. 26व्या श्लोकामध्ये गंगेच्या पाण्याच्या तुषारांचं सामर्थ्य किती आहे ते सांगताना कवी म्हणतो, स्फुरत काम क्रोध प्रबल तर संजात जटिल ज्वर ज्वाला जाल ज्वलित वपुषाम प्रतिदिनम हरंता संतापं कमपि मरुदुल्लास लहरी छटा चंचत्पाथ कणसरणयो दिव्य सरितः. या श्लोकाचा भावार्थ असा की हे सुरधुनी, तुझ्या वायुयोगाने उत्पन्न झालेल्या ज्या लहरींच्या लाटा म्हणजेच परंपरा आणि त्याच्यामुळे जलतुषार हलतायत त्या पंक्ती म्हणजे रांगा, त्या अहोरात्र स्फुरण पावणाऱ्या कामक्रोधांनी अतिशय करून प्रदीप्त झालेल्या ज्या संसार तापाच्या ज्वाला, त्यांनी पोळलेलं जे शरीर आहे अशा आमचा औषध इत्यादींनी अपहारिहारी असा जो संसार रूप ताप आहे त्याचा नाश करोत. जरा क्लिष्ट आहे भावार्थ असा की गंगेच्या पाण्यावरती वायू योगामुळे लहरी उत्पन्न होतात, अर्थात त्या लाटांमुळे जलतुषार उत्पन्न होतात. हे तुषार कोणाच्या अंगावरती पडतात तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या, कारण आपलं अंग हे काम क्रोधादी तापांनी, संसाराच्या तापांनी जणू तो अग्नी असल्यामुळे पोळलेलं आहे आणि हा ताप आपण अहोरात्र सहन करत असतो. तर हे जे तुषार आहेत ते औषध रूपाने आपला हा संसार रूपी ताप शांत करायला समर्थ आहेत. हर गंगे भागीरथी. याच अर्थाने 27व्या श्लोकात कवी म्हणतो, इदं हि ब्रह्मांडं सकल भुवना भोग भवनं तरंगैर्यस्यान्तः लुठति परितस्तिन्दुकमिव स एष श्रीकण्ठ प्रवितत जटाजूट जटिलो जलानां संघातस्तव जननी तापं हरतु नः. अर्थात, हे जननी, ज्या तुझ्या प्रवाहात 14 भुवनातील लोकांच्या सर्व सुखांचं घरच आहे असं हे ब्रह्मांड लाटांनी टिंबुर्णीच्या फळाप्रमाणे इकडे तिकडे फिरत आहे. असा हा शंकराच्या विस्तृत जटाजुटात राहिलेला तुझ्या जलाचा जो प्रवाह आहे तो आमच्या तापांचा नाश करो. हर गंगे भागीरथी. 28व्या श्लोकामध्ये कवी म्हणतो की गंगा ही सर्व तीर्थांचा गर्व खंडन करणारी आहे. ती कशी? त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिह यस्योद्धृतिविधौ करं कर्णे कुर्वन्त्यपि किल कपाली प्रभृतयः इमं तं मामम्ब त्वमियमनुकम्पार्द्रहृदये पुनाना सर्वेषाम् अगमथन दर्पं दलयसी. अर्थात, हे दयार्द्र हृदये माते, या लोकी माझ्या उद्धाराविषयी गोदावरी इत्यादी तीर्थ मला पाहताच लाजून दूर पळतात आणि श्री शंकरादी देव सुद्धा भय पावून निश्चयाने आपल्या कानावर हात ठेवतात. म्हणून मला पावन करणारी तूच त्या सर्व तीर्थांचा पापनाशनाविषयीचा गर्व खंडन करीत आहे. याचा भावार्थ म्हणजे कवी स्वतःला इतका पतित, इतका पापी समजतो की गोदावरी इत्यादी तीर्थक्षेत्र असू देत किंवा श्री शंकर असू देत, ते त्या पातकांचा ऱ्हास करण्यासाठी धजत नाही. पण हे धाडस गंगेच्या पाण्यामध्ये आहे. गंगेचं इतकं सामर्थ्य आहे की पतिताहून पतित अशा कवीचा उद्धार करायला ती समर्थ आहे. हर गंगे भागीरथी.
वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.